Hello everyone, welcome back to my channel. I want to learn English, I want to speak fluent English, but I am from Marathi medium, or you can say I am from vernacular medium. I struggle a lot, but still I'm not getting the right way. So how can I improve my English? If you're feeling like this, if you want to speak like this, जर तुम्हाला असंच बोलायचं असेल इंग्लिश, जर तुम्ही मराठी मीडियम मधले असाल तरी सुद्धा तुम्ही तुमचं इंग्लिश इझिली विदाउट ग्रामर इम्प्रूव्ह करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला आज मी जे काही वर्ड सांगणार, जे काही इंग्लिश सेंटेन्सचे पॅटर्न सांगणार आहे, दॅट यू ऑल हॅव टू रिपीट आफ्टर मी, लिसन केअरफुली, ट्राय टू अंडरस्टँड. ते जर तुम्हाला कळले तर तुम्हाला डेली एक हॅबिट होऊन जाईल आणि तुम्हाला कसं इंग्लिश बोलायचं त्याची हळूहळू सवय होऊन जाणार आहे. अँड इफ यू आर एगर टू लर्न देन ओनली यू कॅन स्पीक फ्लुएंट इंग्लिश. इफ विल इज देअर यू विल लर्न ऑल द थिंग्स इझिली. ठीक आहे, जर तुमची इच्छाशक्ती असेल तरच तुम्ही इंग्लिश शिकू शकता. तर विदाउट वेस्टिंग टाइम, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट वर्ड. सुरुवातीला मी तुम्हाला काही छोटे छोटे वर्ड्स जे आपल्याला मराठी बोलताना आपल्याला मराठी सेंटेन्स मध्ये यूज करायचे आहेत. त्याने काय होणार आहे की आपलं जे बोलण्याचे ऍक्सेंट आहेत, इंग्लिश बोलायला कधी कधी आपलं इव्हन आता सुद्धा माझं स्लिप ऑफ टंग होऊन जातं, प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला हॅबिट लागते. सुरुवातीला तुम्ही 101% तुम्ही चुकणार बोलताना. मे बी युअर ग्रामर इज इनकरेक्ट, मे बी यू कॅनॉट रिकॉल अ पर्टिक्युलर वर्ड. ठीक आहे, ह्या अशा प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागणारच आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की असे इंग्लिशचे छोटे छोटे वर्ड्स आपल्याला आपल्या मराठी सेंटेन्स मध्ये फर्स्ट यूज करायचे आहेत. So first word is as if. As if it means जणू काही, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो जसं काही जणू काही. सो हाऊ वी कॅन यूज दिस वर्ड इन द सेंटेन्स, आय विल टेल यू. As if. He talks as if he knows everything. तो असं बोलते की जसं काही ह्याला सगळंच माहिती आहे, राईट? तो असं बोलते की त्याला जणू काही सगळंच माहिती आहे. सो हाऊ वी कॅन ट्रान्सलेट इन इंग्लिश, he talks as if, जणू काही. He talks as if ही नोज एव्हरीथिंग. कळलं? ऍज इफ कुठे आपल्याला यूज करायचंय, जणू काही. अशा अर्थाने एखादा शब्द सेंटेन्स आपण तयार करत असू त्या वेळेला आपल्याला ऍज इफ हा वर्ड यूज करायचा आहे. इज इट क्लिअर? सेकंड, शी बिहेव्स ऍज इफ शी इज द बॉस. म्हणजे ती अशी बिहेव करते जसं काय हीच बॉस आहे इथून. असं आपण म्हणतो बघा कधी कधी रागाच्या भरात, असं वागते जसं काही हीच जणू काही बॉस आहे इथे. सो ऍज इफ वर्ड आपल्याला त्यावेळेला यूज करायचं आहे. आता सपोज खेळताना यू आर प्लेइंग ऍज इफ यू आर द सचिन तेंडुलकर. एखादे बॉय, एखादी गर्ल क्रिकेट खेळत असेल तर तुम्ही त्याला बोलू शकता यू आर प्लेइंग ऍज इफ यू आर सचिन तेंडुलकर. म्हणजे जणू काही तू सचिन तेंडुलकरच आहेत, एक सिक्स मारलास. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ऍज इफ वर्ड. इट इज जस्ट अन एक्झाम्पल. तर ऍज इफ वर्ड आपण अशा ठिकाणी यूज करू शकतो. जणू काही या अर्थाने तुम्हाला तुमच्या वर्डमध्ये यूज करायचंय. ओके, यू आर कुकिंग ऍज इफ यू आर अ शेफ. कोणीतरी फेमस शेफ आहे असं तुम्हाला जर बोलायचं असेल तर दॅट टाइम ऑल्सो यू कॅन यूज ऍज इफ. इज इट क्लिअर? सेकंड, you have to repeat after me so that you will get the better practice. Second is used to. म्हणजे हे पास्ट टेन्स साठी यूज करायचं असतं. पास्ट म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांसाठी किंवा भूतकाळामध्ये एखादी तुमची सवय चालू होती हे सांगण्यासाठी यूज टू हा वर्ड यूज करायचा आहे. ठीक आहे, यूज टू. आय एम यूज टू वेकिंग अप अर्ली. म्हणजे मी पूर्वी लवकर उठायचो किंवा उठायचे. आय एम यूज टू वेकिंग अप अर्ली. म्हणजे मी पूर्वी लवकर उठायचे. सो त्या अर्थाने आपण यूज टू हा वर्ड यूज करायचा आहे. ठीक आहे. देन फॅमिलियर. फॅमिलियर म्हणजे ओळखीचा. फॅमिलियर म्हणजे काय, ओळखीचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं असेल दिस प्लेस इज फॅमिलियर टू मी. म्हणजे ही जागा माझ्यासाठी फॅमिलियर आहे. फॅमिलियर म्हणजे ओळखीची आहे. इवन अनदर एक्झाम्पल यू कॅन से दिस टॉपिक इज फॅमिलियर टू मी. म्हणजे हा विषय माझ्यासाठी ओळखीचा आहे. येस, आय एम ऑलरेडी फॅमिलियर विथ दिस एन्व्हायरमेंट. मी या वातावरणाची आधीपासूनच, म्हणजे हा वातावरण माझ्या आधीपासूनच ओळखीचा आहे. सो फॉर दिस थिंग्स यू कॅन यूज फॅमिलियर वर्ड. ओके, आणखी काय तुम्ही यूज करू शकता. म्हणजे आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये फॅमिलियर वर्ड कुठे यूज करायचा आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. बट
त्याचा एक्झॅक्ट अर्थ जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याचा प्रॉपर यूज करू शकता. ठीक आहे. मराठी बोलताना आपण खूप सारे सेंटेन्सेस बोलत असतो, त्याच्यामध्ये असे छोटे छोटे इंग्लिश वर्ड आपल्याला काय करायचे, यूज करायचे, जेणेकरून आपल्याला इंग्लिश स्पीकिंग आपलं चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल. बट जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्हाला बोलणं हे मस्ट आहे. चुकणार, 1000 वेळा चुकणार, 100 वेळा चुकणार, बट नेक्स्ट टाइम तुम्हाला इंग्लिश बोलताना नक्की येणार. देर इज नो पॉइंट इन आर्ग्युइंग, म्हणजे भांडण करण्यामध्ये काही अर्थ नाही. देर इज नो पॉइंट इन आर्ग्युइंग. नेक्स्ट इज देर इज नो पॉइंट इन वेटिंग हिअर. देर इज नो पॉइंट इन वेटिंग हिअर, म्हणजे इथे थांबण्यामध्ये आता अर्थ उरलेला नाहीये. सो देर इज नो पॉइंट. देर इज नो पॉइंट टू टॉक अबाउट दिस थिंग. There is no point to discuss on this topic. So like that you can frame your own sentence. Okay, चला मग जाऊया. There is no point म्हणजे याच्यामध्ये आता काही अर्थ राहिलेला नाहीये, तर चला निघूया. So there is no point म्हणजे छोटासा सेंटेन्स आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. Is it clear? Next one is example I have not written here. Fifth one what we can use, the reason why. The reason म्हणजे कारण. The reason why म्हणजे कारण की, असं आपण बोलतो ना, कारण की, त्याच्या ऐवजी आपण काय बोलायचं, the reason why. The reason why. What the example we will take, the reason why I wake up early to study. म्हणजे माझं लवकर उठण्याचं कारण आहे की मला अभ्यास करायचा आहे. The reason why I wake up early to study म्हणजे द रिझन वाय, कारण की, एवढं मराठीतला अर्थ तुम्ही लक्षात ठेवू शकता. द रिझन वाय आय केम हिअर टू मीट माय फ्रेंड. द रिझन वाय आय केम हिअर टू मीट माय फ्रेंड म्हणजे हे असे आपण छोटे छोटे सेंटेन्स आहेत, ते आपण काय करू शकतो, डे टू डे कन्व्हर्सेशन मध्ये यूज करायचे. आता जो आपला मेन टॉपिक होता, पॅटर्न ऑफ सेंटेन्सेस, त्याचे छोटे छोटे पॅटर्न्स असतात. ते पॅटर्न जर आपण लक्षात ठेवले तर आपलं इंग्लिश बोलणं एकदम इझी होऊन जातं. तो फर्स्ट वन इज आय एम पॅटर्न आपण बघू. आता आय एम नंतर काय होतं बघा, हे मी सगळं क्लीन करून टाकते सो दॅट आय कॅन राईट प्रॉपरली. आय एम. तर आय एमच्या पुढे तुम्ही काहीही जॉईन करू शकता, तुमचं प्रोफेशन, तुम्ही काय वर्क करत आहात ते सुद्धा आपण इथे काय करू शकतो, आय एमच्या पुढे आपण जॉईन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय एम अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. आय एम गोइंग टू द स्कूल. आय एम गोइंग टू द स्कूल म्हणजे आय एम हा एक पॅटर्न झाला. त्याच्या पुढे तुम्ही काहीही ऍड करून तुम्हाला जे बोलायचं आहे ते सांगू शकता. म्हणजे ह्या प्रकारचे पॅटर्न मध्ये आपण आपलं प्रोफेशन, आपण काय करतोय, आपलं वर्क आपण ह्याच्यामध्ये डिस्क्राईब करू शकतो. आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड. आय एम व्हेरी टायर्ड. आय एम गोइंग टू स्लीप म्हणजे आय एम, त्याने आपण काय करू शकतो, सुरुवात करू शकतो. ठीक आहे. सो आय एम हा एक पॅटर्न झाला. द नेक्स्ट इज लेट्स. लेट्स म्हणजे चला. लेट्स म्हणजे आपण एक सजेशन करण्यासाठी यूज करतो. लेट्स गो टू पार्क. लेट्स प्ले. लेट्स ड्रिंक वॉटर. लेट्स मीट माय फ्रेंड. लेट्स वॉक टुगेदर. सो लेट्स म्हणजे चला, सजेशन देण्यासाठी आपण हे काय करू शकतो, लेट्सचे वाक्य आपण यूज करू शकतो. आता तुम्ही मला सांगायचे, चला चालूया, मग काय बोलणार तिथे, लेट्स वॉक. ठीक आहे. चला खाऊया. लेट्स ईट. चला खेळूया. लेट्स प्ले. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, लेट्सचे पॅटर्न यूज करून आपण इंग्लिश बोलायला सोपं करू शकतो. म्हणजे छोटे छोटे पॅटर्न्स आपल्याला सुरुवातीला बोलता आले की हळूहळू आपल्याला बोलता यायला लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की बघा, छोटं बेबी जे असतं ते 1-1.5 वर्षाचं झाल्यानंतर विदाउट स्टडिंग ग्रामर ते बोलायला लागतं. तसंच इंग्लिशचं सुद्धा आहे. जर तुमची इच्छा असेल
तर एका महिन्यात आपल्याला नाही शिकता येत. जर ऑलरेडी तुम्ही अवेअर असाल देन यू कॅन इम्प्रूव्ह बेटर. बट तुम्ही जर 0 पासून स्टार्ट करत असाल तर तुम्हाला मिनिमम 6 मंथ्स तरी जातात इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी. काही जण सांगतात की 1 महिन्यात होतं, 15 महिन्यात होतं, 15 दिवसात होतं. तर तसं नाहीये, ते आपल्यावर डिपेंड आहे. एखाद्याने ठरवलं तर तो एका महिन्यात सुद्धा करू शकतो. इट इज डिपेंड अपॉन यू. पण डे टू डे जर तुम्ही बोलत असाल तरच तुम्हाला इंग्लिश इम्प्रूव्ह करता येणार आहे. अदरवाईज इट इज लिटल डिफिकल्ट. बट आय डोंट थिंक सो इट इज डिफिकल्ट. इंटरेस्ट घ्या, मजेशीर लँग्वेज म्हणून इंग्लिशकडे बघा, तर तुम्हाला इझिली लर्न करता येणार आहे. सो नाऊ लेट्स मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट पॅटर्न. ओके, नाऊ द नेक्स्ट पॅटर्न इज आय वॉन्ट. म्हणजे मला पाहिजे. म्हणजेच मी काहीही मागू शकता जर तुम्हाला वर्ड्स येत असतील तर. जरी नसतील येत तरी आपण बोलू शकतो. बघा, आय वॉन्ट वॉटर किंवा आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. आय वॉन्ट हा एक पॅटर्न झाला. आय वॉन्ट टू प्ले. I want to learn English. I want a mango. I want something special. Okay, so I want is a pattern and here you can add so many words. Okay, then the next is I like or I don't like. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल किंवा एखादी गोष्ट आवडत नसेल तर ते सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे, राईट? I like chocolates. I like to read books. I like an ice cream. I like natural places. I like to travel everywhere. So like that you can use I like. If you don't like anything, जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल, so how you can use the word or sentences? I don't like to drink milk. I don't like sitting in one place. I don't like to work. I don't like waking up early. सो तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर आय डोंट लाईक ने सुरुवात करायची. ठीक आहे, हा पण एक पॅटर्न झाला इंग्लिश बोलायचं. म्हणजे ह्याने आपण ऍटलिस्ट सुरुवात जरी बोलायला केली तरी आपल्याला खूप सारं इझी काम आपलं होऊन जातं इंग्लिश बोलण्याचं. अँड आफ्टर दॅट पोझिशन, टू शो द पोझिशन ऑर बिलॉंगिंगनेस, तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे हे सांगण्यासाठी आय हॅव काय वापरायचं आहे आपल्याला? आय हॅव. आय हॅव अ कार. आय हॅव अ न्यू ड्रेस. I have many books. I have 2 pens. I have new toys. I have many friends. So like that I have एखादी गोष्ट तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला सांगायचं असेल की माझ्याकडे आहे तर त्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे? I have हा पॅटर्न आपल्याला यूज करायचा आहे. आणि मग जो नेक्स्ट पॅटर्न आहे तो म्हणजे दिस इज. एखादी गोष्ट तुमच्या जवळ असेल तर आपल्याला काय म्हणायचंय? दिस इज. ओके, दिस इज. दिस इज अ मार्कर. दिस इज अ डस्टर. ओके, दिस इज अ पेन. म्हणजे दिस इज ने सांगायचंय आपल्याला. फक्त त्या वस्तूंची नावं आपल्याला आली पाहिजे. दिस इज अ बोर्ड, राईट? देन दिस इज अ रेड मार्कर. ओके, so this is bangle, this is ring. Okay, so like that you can see this is. And if a thing is far away from you, but you can see. जर एखादी गोष्ट तुमच्यापासून लांब असेल पण तुम्ही ती बघू शकता आणि एकच असेल तर मग आपल्याला काय म्हणायचंय? दॅट इज. दॅट इज. ओके, ती इकडे विंडो आहे तर काय म्हणाल? दॅट इज अ विंडो. ओके, दॅट इज अ बोर्ड. दॅट इज अ फॅन. दॅट इज अ चेअर. ओके, दॅट इज अ बेड. सो लाईक दॅट यू कॅन से दॅट इज अँड दिस इज. जवळच्या गोष्टींसाठी आपल्याला काय वापरायचंय? दिस इज. आणि जर लांब असतील तर आपल्याला काय वापरायचंय? दॅट इज. होप इट इज क्लिअर टू यू. सुरुवातीला आपल्याला हे एवढे पॅटर्न जे आपण शिकलो आहोत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. थोडे थोडे आपण रोज पॅटर्न थोडे घेणार आहोत. देन यू कॅन बेटर अंडरस्टँड अँड इट विल हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. ओके, इफ यू लाईक दिस व्हिडिओ डोंट फॉरगेट टू like, share and subscribe. So keep speaking, practice at home and daily learn new words to increase your vocabulary. Thank you. Bye bye. Take care. Keep reading. Keep speaking.